काल जंतर मंतरवरती गेल्या 36 दिवसांपासून जे आंदोलन सुरू होतं ते अखेरीस तोडलं गेलं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो आपण पाहिलेला होता. खूप जल्लोष जंतर मंतरवरती झाला, परंतु या जंतर मंतरवरती अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख आहेत त्यांची साथ देणाऱ्यांपैकी महाराष्ट्रातले प्रामुख्याने तरुण जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता असलेले अनिश गावंदे हे देखील या कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर जंतर मंतरच्या स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळालेले होते. तेच अनिश गावंदे आपल्याबरोबर आहेत आता. अनिश गावंदेजी नमस्कार. तुम्ही दिल्लीमध्ये असता आणि तुम्ही गेल्या 36 दिवसांपासून या सगळ्या आंदोलनात ॲक्टिव्ह मोडवरती आहात, समर्थन देत आहेत. पक्षाची वेगळी भूमिका असते आणि वैयक्तिक वेगळी भूमिका असते. काय ह्या आंदोलनाला नेमकं पाठिंबा देण्यामागचं कारण काय आणि तुमची आणि अभिजित दिपकेची मैत्री काय नक्की? हे बघा, आता पाठिंबा देण्यामागेची स्टोरी काय म्हणजे आता मित्र जेव्हा काय करतो तेव्हा मित्राची मदत करणं हे एक साजूक असतं. तर म्हणून मित्र म्हणून आज मदत करत होतो. पण मी हे पण म्हणेन की माझं गुड लक आहे की मित्र काहीतरी चांगला करत होता आणि जे चांगलं होत होतं त्याचा पाठिंबा पक्षाने पण केला. आणि पवारसाहेब येऊन गेले, सुप्रियाताई येऊन गेले, रोहितदादा येऊन गेले, सगळेच येऊन गेले आणि आम्ही सगळ्यांनीच समर्थन केलं. तर पण अभिजित दिपके महाराष्ट्रातून आहे आणि महाराष्ट्रातल्या एका तरुणाने गेल्या 12 वर्षापासून जे राजकीय पक्षांना देखील जमलं नाही, अर्थात ते एका तरुण वर्गाने केलेलं आहे. अर्थात अभिजित दिपकेचं एकट्याचं ह्याच्यामध्ये श्रेय नाही, तर अख्ख्या देशभरातून ज्याला ही तरुण जेनझी पिढी आंदोलनात उतरली त्यामुळे हे सगळं श्रेय प्राप्त झालं. काय सांगाल? अभिजित दिपके स्वतः छत्रपती संभाजीनगरामधनं, तुम्ही महाराष्ट्रातले आहात, असंख्य महाराष्ट्रातले तरुण त्या जंतर मंतरवरती होते आणि त्यांनी नेतृत्व केलं आंदोलनाचं. राजीनामा मिळाल्यानंतर जेव्हा मी स्टेजवरती गेलो आणि अभिजितला पहिल्यांदा मिठी मारली तेव्हा पहिली गोष्ट मी सांगितली ती होती, करून दाखवलंस भावा, करून दाखवलंस. कारण काय, जे 12 वर्ष कोणी करून दाखवू शकत नव्हतं, राजीनामा आत्तापर्यंत कोणी दिला नव्हता, तो कोणी मिळवला नव्हता, तो अभिजितने मिळवला. तो पण 1 महिन्यापेक्षा जास्ती संघर्ष करून जंतर मंतरमध्ये. आणि तर ही अभिमानाचीच बात आहे की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, आणि ते तख्त आजही महाराष्ट्रच राखत आहे. आणि या देशात सत्ताधाऱ्यांना अकाउंटेबिलिटी कोणी शिकवत असेल तर ती कॉक्रोच जनता पार्टी, देशचे युवा आणि अभिजित दिपके शिकवत आहेत. हे बघून खूप चांगलं वाटलं. आता हे आंदोलन पुढेच जाईल आणि संघर्ष हा आता सुरू झालेला आहे, तो पुढेच नेत राहतील याची खात्री आहे. परंतु अनिशजी, तुम्हाला हेच विचारायचं आहे, सगळे जेनझी एकवटले, जेनझींना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे पॅरेंट्स एकवटले, पॅरेंट्स देखील या आंदोलनात प्रामुख्याने सहभागी होते. खरं तर आज्या पण होत्या सगळ्या आंदोलनामध्ये. हे आंदोलन तुम्ही जंतर मंतरमध्ये बघितलं असतं ना, तर त्याची एक खासियत होती. त्याच्यात दर तबक्याची माणसं होती, दर राज्यातनं येत होती आणि एकमेकांची मदत करत होती. चहा बनवत होते एकमेकांसाठी, कोणी पाणी वाटत होतं, कोणी खाणं आणत होतं. लोक पूर्ण देशातून खाणं पाठवत होते जंतर मंतरला. ते स्विगी आणि झोमॅटोवाल्यांना सांगायचे, जो दिखेगा उसको दे दो. ते पण विचारले घाबरलेले की किसको किसको दे देऊ. एवढी लोक मदत करण्याचा प्रयत्न करत होती की फायनली सांगावं लागलं, अजून काही नका पाठवू, आता खाणं वाया जाईल. तर एक जल्लोष जो तिकडे होता तो फक्त राजीनाम्यानंतरच नव्हता, तो जल्लोष आधीपासून होता. कारण काय, तो जल्लोष होता एक सशक्त लोकशाहीचा. कारण काय, जेव्हा लोकशाही सशक्त असते तेव्हा लोक रस्त्यावरती उतरू शकतात, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकतात आणि प्रोटेस्ट करू शकतात. खरं तर ह्याच मुद्द्यावरती आहे. खरं तर तरुण पिढी एकवटून 12 वर्ष ज्यांनी सत्ता या देशामध्ये गाजवली, अर्थात मोदी सरकार, केंद्र सरकार, आपण मोदी सरकार म्हणतो आणि त्या मोदी सरकारमधला एक मंत्र्याचा राजीनामा होतो, तेही केंद्रीय मंत्र्यांचा. इतर राजकीय पक्षांवरती आता लोकांना विश्वास नाही आहे का? कारण की ज्या पद्धतीने आता इतर पक्ष देखील आंदोलनं करतात, आंदोलनं बिल्ड करतात, ते तडीच जात नाही कधी कधी. परंतु आता मात्र देशातला युवा जेनझी रस्त्यावरती उतरतो आणि त्यांनी मात्र ही विश्वासार्हता कमवून हे संपूर्ण केलं गेलं. ह्या सगळ्या गोष्टीला कसं बघतो? राजकीय पक्ष कुठेतरी फेल गेलेत का काही? नाही, हा थोडा अनफेअर कम्पॅरिझन आहे. कसं असतं ना, कधी कधी जे सामाजिक चळवळ करून दाखवू शकते ती एक राजकीय पक्ष करून नाही दाखवू शकत, आणि वाईस वर्सा. कधी कधी राजकीय पक्ष ते करू शकतात जी सामाजिक चळवळ नाही करू शकत. तर इथे आपण बघितलं की जेव्हा देशाचा युवा निर्भय होऊन रस्त्यावरती उतरतो तर मग सत्ताधारी पण त्याला थांबवू शकत नाहीत. आणि आज परिस्थिती बघा ना, 12 वर्ष एक इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ फिअर तयार केला गेलेला. तुम्ही काही पण प्रश्न विचारले तर तुम्हाला अर्बन नक्षल, अँटी नॅशनल ठरवलं जायचं. पण आता लोक घाबरली नाही आहेत. म्हणतात आम्हाला अँटी नॅशनल म्हणाल,
1,00,000 लोक उतरलेली दिल्लीच्या रस्त्यांवरती 20 जुलैला. काय सगळेच अँटी नॅशनल होते? काय सगळेच अर्बन नक्षल होते? दहशतवादी होते? नाही ना. तर जेव्हा एवढ्या संख्येत लोक रस्त्यावरती उतरतात आणि म्हणतात की नाव इज इनफ, तर मग सत्ताधाऱ्यांना ऐकणं गरजेचं असतं. तर दिस वॉज पीपल्स पॉवर. त्याचा एक लाइटनिंग रॉड होता, तो होता कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके. पण खरं बघायला गेलं तर देशातल्या दर तरुणाचा आवाज आणि दर नागरिकाचा आवाज तो जंतर मंतरमध्ये पोचत होता आणि ॲम्प्लिफाय होऊन फायनली एज्युकेशन मिनिस्टरच्या घरापर्यंत पोचला आणि राजीनामा मिळून आला. खरं तर तुम्ही म्हणतात ही सगळी एक सामाजिक मुवमेंट, सोशल मुवमेंट अधिक कार्यरत असते आणि ती जास्त रिझल्ट्स देत असते. अर्थातच अशा अनेक सामाजिक चळवळी आपण ह्या देशामध्ये अनेक पाहिल्या. स्वातंत्र्याची चळवळ देखील एक सामाजिक चळवळ म्हणूनच पुढे आली. त्याच्यानंतर आपण आधुनिक भारतात अनेक चळवळी बघितल्या अलीकडेच 10-15 वर्षांपूर्वी. खरं तर काँग्रेस सरकार हटवण्यामध्ये महत्त्वाचा रोल ज्यांचा होता, अण्णा हजारे, त्यांची देखील चळवळ या दिल्लीने पाहिलेली होती. त्याच्यानंतरच अनेक राजकीय पक्ष उदयास आलेले होते. अर्थातच या सामाजिक चळवळीचं अखेरीस राजकीय पक्षामध्ये अनेक रूपांतरणं आपण पाहिलेली सुद्धा आहेत. अर्थात काँग्रेस देखील त्याचाच अपवाद आहे, आम आदमी पक्ष देखील त्याचाच अपवाद आहे. अशाच पद्धतीने कॉक्रोच जनता पार्टी ही आगामी काळात काही राजकीय मुवमेंट सुरू करणार का काही? हा प्रश्न तुम्हाला अभिजितला विचारायला पाहिजे, तो निर्णय घेणार आहे याच्यावरती. पण मी हेच म्हणेन की आम्ही राजकारणात आहोत. कुठलीही सामाजिक चळवळ जर एक राजकीय पक्ष बनत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये जितके जास्ती पक्ष तितकंच चांगलं. विचारधारा मांडावी, मुद्दे मांडावे, एक क्लिअर पाथ फॉरवर्ड ठेवावा आणि ते एक राजकीय पक्षाच्या द्वारे होऊ शकतं. तर कॉक्रोच जनता पार्टी उद्या राजकीय पक्ष झाला तर मी त्याचं स्वागतच करेन. मी उलटं म्हणेन की तो पक्ष झालाच पाहिजे. कारण काय आज तरुण नेतृत्व जो निर्माण झालेला आहे या चळवळीतून, त्याला एक संधी मिळाली पाहिजे. आणि जर कॉक्रोच जनता पार्टी ती संधी देऊ शकली तर चांगलीच गोष्ट आहे. आम्ही पण संधी दिली पाहिजे तरुण लोकांना. पवारसाहेबांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे, पहिल्यापासून सांगितलेलं आहे की तरुणांना तिकीटं द्यावी. आमच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पण पवारसाहेबांनी पहिलं सांगितलेलं की तरुणांना प्रामुख्याने तिकीट दिलं पाहिजे, तरुणांना संधी दिली पाहिजे. 27 वर्षाचा मी होतो जेव्हा मला राष्ट्रीय प्रवक्ता बनवलं या पक्षाने. अजून काही पक्ष माझा हाच विषय आहे. खरं तर तू म्हणतोय की राजकीय पक्षात परिवर्तन झालं तर त्याचं अगदी अत्यंत चांगलं स्वागत होईल. अर्थात इतर जे राजकीय पक्ष इस्टॅब्लिश आहेत या देशामध्ये, राज्यांमध्ये, त्यांची विश्वासार्हता कुठेतरी कमी झाली आहे का? कारण की रिझल्ट ओरिएंटेड ती कामं करत नाही आहेत. आत्ताच आपण आंदोलन पाहिलं, रिझल्ट ओरिएंटेड हे आंदोलन होतं. त्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड होत नाही, त्यामुळे कुठेतरी हताश झालेली आहे का भारतीय जनता, म्हणजे भारतातली नागरिक जनता? कसं आहे ना, आज इन्कम टॅक्स, CBI आणि ED तुमच्या पाठी सोडले जातात जेव्हा तुम्ही काहीही राजकीय करण्याचा प्रयत्न करतात. तर राजकीय पक्ष पण खूप प्रयत्न करत आहेत. ममता दी तिकडे लढत आहे, पण तरी काय होतं आहे, ED पाठवली जाते, पोलीस पाठवली जाते. तर आज राजकीय पक्षांना पण हे समजलेलं आहे की आज आपण पण घाबरून काही काम करण्याची गरज नाही आहे. लोक आपल्यासोबत आहेत. तर मला वाटतं की आज हा जो टर्निंग पॉईंट आहे, आता आपण जो राजीनामा बघितलेला आहे तो फक्त राजीनामाच नाही आहे, तो भारताच्या राजकारणासाठी आणि या डेकेडसाठी एक टर्निंग पॉईंट आहे. कारण काय आता पंतप्रधान मोदींची आता जी गव्हर्मेंट आहे ती सिम्पल मेजॉरिटीवरती बेस्ड नाही आहे. त्यांना अलायन्स पार्टनर्सची पण गरज आहे. तर मला आशा, आकांक्षा आणि अपेक्षा आहे की आता सत्ताधारी समजतील की लोकांचा आवाज ऐकणं, डायलॉग करणं खूप गरजेचं आहे. पवारसाहेब पण जेव्हा गेलेले, त्यांनी आजच स्टेटमेंट दिलेलं आहे. पंतप्रधानांना ते भेटले. अभिजितला ते 21 तारखेला भेटले. 22 तारखेला पवारसाहेब पंतप्रधानांना भेटायला गेले आणि त्यांनी तेच सांगितलं की मी पंतप्रधानांची चर्चा केली की जेव्हा एक आंदोलन 31 दिवस तुमच्या राजधानीमध्ये चालू असतं तर त्याच्यासोबत संवाद साधणं हा तुमचा एक फर्ज आहे, ती तुमची ड्युटी आहे. आणि तेव्हाच संवाद साधला गेला. तर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांना जरा समजलेलं आहे की संवाद साधणं आता ऑप्शनल नाही आहे आणि तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ किंवा नका घेऊ, पण लोकांचा आवाज तर आता ऐकावा लागेल.
खरं तर तेच ते डायलॉग्स खरं तर कम्युनिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राजकीय क्षेत्रात आहेच. परंतु ज्यावेळेस हे सगळं जंतर मंतरवरचं 36 दिवस आंदोलन सुरू होतं, 24 तारखेला अर्थातच 24 तारखेला मोठा कॉल देशभरातून देण्यात आला. अनेक राज्यांमध्ये शहरांमध्ये मोठमोठ्या सिटीजमध्ये आंदोलनं झाली. स्वतः मुंबईमध्ये दोन्ही ठाकरेंनी ह्या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. आज विजयी जल्लोष मिरवणूक मुंबईमध्ये झाली. अर्थात ही सगळी जी काही शहरांमध्ये आंदोलनं झाली त्याच्या संदर्भातची माहिती कॉक्रोच जनता पार्टीकडे आहे का आणि त्याचं नेतृत्व कोणी कोणी केली, किती लोक कॉक्रोच जनता पार्टीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झालेत, किती मुलांचा पाठिंबा मिळालेला आहे, अशी काय अकाउंटेबिलिटी अर्थात तुम्ही सत्ताधाऱ्यांकडनं अकाउंटेबिलिटी मागता, ही तुमच्या सोशल मुवमेंटची अकाउंटेबिलिटी आहे का? अहो अकाउंटेबिलिटी कशी असणार ही? अकाउंटेबिलिटी नाही, फक्त अकाउंट्स आहेत की कुठे कुठे काय काय झालं ते आता सगळे बघतायत, ते डेटा कोलेक्ट करतायत. पण बघा ना, हे काय अद्भुत गोष्ट घडली की लोक स्वतःच नेते बनत होते, म्हणत होते आम्ही आमच्या शहरात करू. मला लोक मेसेज करत होती, भैया हम हमारे पंचायत में करे क्या. म्हणालो का नाही, करा ना तुम्ही. तर लोकांनी हे आंदोलन स्वतःचं बनवलं, त्याच्यामुळे एवढी सगळी प्रोटेस्ट तुम्हाला देशभरात दिसली. कोणाला परवानगी घ्यायची गरज नव्हती. मग हे लहान जे तुमचे लहान लहान मुलं अर्थात लहान लहान युवा तुमच्याबरोबर संवाद साधत होते, आम्ही आंदोलनं घेऊ का, हे करू का, ह्या आंदोलकांना मोठं करणं गरजेचं आहे आत्ताच्या ह्याला घडीला? बिलकुल गरजेचं आहे, पण हे कोणी घडवू शकणार नाही, ते स्वतःच हे घडवतील. आज जो युवा जागरूक झालेला आहे ना, तो स्वतःसाठी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक पायवाट शोधेल आणि ती नसेल तर तो ती पायवाट तिकडे तयार करेल, निर्माण करेल. त्या तरुण नेतृत्वाला पाठिंबा देणं, त्याला संधी देणं हेच आता खूप गरजेचं आहे आणि तो पाठिंबा सगळ्यांनीच दिला पाहिजे. तरुण नेतृत्व कुठल्याही चळवळीतनं जेव्हा पुढे येतं तेव्हा ते राजकीय पक्षाच्या लेन्सने बघण्याची कधीच गरज नसते. खरं तर राजकीय लेन्सने बघण्याची गरज नाही युवा शक्तीला, परंतु या आंदोलनामध्ये आणि खूप साऱ्या युवांचं श्रेय आहे. त्याच्यात राजकीय पक्ष देखील सामील झाले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने संसदेमध्ये असेल किंवा संसदेच्या बाहेर सुद्धा असेल, त्यांनी आंदोलनं वगैरे ह्या सगळ्या संदर्भात केलेली आहेत. अर्थात एक कॉक्रोच जनता पार्टी राजकीय पक्ष होत असेल तर तुम्ही म्हणता आनंदच आहे, परंतु ती त्याच ताकदीने खरं तर मेनस्ट्रीम पक्षांच्या सोबत म्हणजे उभी राहील का? का नाही उभी राहणार? उभं राहायला पाहिजे. राजकारणात ते निर्णय घेतील की आमच्यासोबत अलायन्स करायचं आहे, त्यांना इंडिया आघाडीमध्ये जायचं आहे, दुसरीकडे जायचं आहे, त्यांना कुठेतरी वेगळंच लढायचं आहे. हा निर्णय दर पक्षाने स्वतःसाठी घ्यायला पाहिजे. आम्ही पण हा निर्णय कॉन्शियसली घेतलेला आहे की आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, आम्ही इंडिया अलायन्समध्ये आहोत. तर दर राजकीय पक्षाने हा निर्णय स्वतःसाठी घेतलाच पाहिजे आणि मग अकाउंटेबिलिटी त्या राजकीय पक्षासाठी येते पुन्हा. आणि मग तुम्हाला परफॉर्म पण करून दाखवावं लागतं. कारण काय, तुम्ही राजीनामा मागू शकतात, पण मग तुमच्या हातात सत्ता आली की मग तुम्ही पण राजीनामा देणार की नाही, हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि ती चांगली गोष्ट आहे. खरं तर आता अभिजित दिपकेंचं यशच आहे, कारण की 12 वर्षात पहिलं केंद्र सरकारमध्ये राजीनामा दिला आहे आणि आता त्यांची तब्येत देखील ठीक नाही. परंतु तब्येत ठीक झाल्यानंतर काही भारतातल्या विविध शहरांमध्ये जाऊन ते लोकांशी काही संवाद साधणार आहे का आणि काही पुढे रोडमॅप काय, तुमच्याशी काही मित्र म्हणून चर्चा वगैरे झाली की नाही? मित्र म्हणून माझी जबाबदारी आहे त्याला पलंगात ठेवणं आणि सांगणं की तू बेडरेस्ट सांगितलेली आहे तर बेडरेस्टचं पालन कर. तर त्याला खाणं देणं ही माझी जबाबदारी आहे, त्याला घरी ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. बाकी जो निर्णय घ्यायचा आहे तो अभिजित घेईल आणि तेवढी खात्री आहे की जो निर्णय घेईल चांगलाच पण निर्णय. माध्यमांशी संवाद साधणार नाहीत, कारण की एवढा मोठा विजय आणि त्याच्यानंतर ती तो टायफॉइड तरी संपू दे, मग साधतील सगळ्यांशी ते साधतील आता ते माध्यमांची एक लिंक. खरं तर पण ह्या सगळ्या आंदोलनामध्ये तुमची आणि त्यांची मैत्री जवळून फार दिसली. खरं तर ज्यावेळेस बोस्टनवरतून दिल्लीमध्ये आला, तुमच्या घरी राहिले, त्याच्यानंतर सगळं 36 दिवसांचा प्रवास तुमच्या घरी घडलेला आहे आणि वेगवेगळी मंडळी तुमच्या घरात येऊन तुम्ही बैठका वगैरे, त्यांचं रेस्ट असेल. काही नाही, घरी काही बैठका नाही, कोणी नाही यायचं. तो फक्त झोपायला नाहीतर शावर करायला आधी, तर ज्या आलेला जंतर मंतरमध्ये बसायच्या आधी तेव्हा झोपायला, किंवा त्याच्यानंतर फक्त 15-20 मिनटासाठी. त्याला तिकडे घरी ठेवलेलं आहे म्हणजे तो अजून कोणाला भेटू नाही शकणार. भेटायचं सगळं जंतर मंतरला. आणि ठीक आहे, तर त्यांचं सामाजिक चळवळ राजकीयात रूपांतर झालं तर मित्र म्हणून राजकीय देखील पाठिंबा असेल. तुम्ही एका वेगळ्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते आता. कोएलिशन टॉकसाठी मला बोलवतील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अनिश गावंडे आहेत. अनिश गावंडेचा पाय देखील आपण पाहू शकता या ठिकाणी. आंदोलन 36 दिवस चाललं आणि आंदोलनामध्ये त्यांचा पाय देखील या ठिकाणी फ्रॅक्चर झालेला आहे. पायाला मोठं अर्थात त्यांनी संपूर्ण लावलं आहे. आणि खरं तर ते म्हणतात की अभिजित दिपके ह्यांची जी चळवळ आहे, सामाजिक चळवळ, जी राजकीय चळवळीमध्ये त्याचं रूपांतर झालं तर मित्र म्हणून माझ्या शुभेच्छाच असतील. आणि ही खरं तर युवा पिढीची गरज आहे की एखादी सामाजिक चळवळ ही राजकीय चळवळीमध्ये रूपांतर झाल्यावर त्याला शक्ती अधिक मिळते आणि खरं तर ते जनतेला पुढे म्हणजे उत्तर देण्यासाठी सक्षम असतील आणि त्यांना कुठेतरी सत्तेच्या ह्या टोकावरती बसवणं देखील गरजेचं आहे. परंतु या सगळ्या संदर्भात जे अधिकृत कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत अभिजित दिपके, ते सध्या अनिश गावंदेंच्या घरी रेस्ट करतात आहेत. त्यामुळे अभिजित दिपके हे कधीपर्यंत आपली प्रामुख्याने भूमिका जी आहे ती माध्यमांमध्ये मांडणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.